नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 6 ट्रिगोनॉमेट्री म्हणजेच त्रिकोणमिती या नवीन चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. ट्रिगोनॉमेट्री किंवा त्रिकोणमितीची ओळख आपण इयत्ता 9वी मध्ये करून घेतलेली आहे. इयत्ता 9वी मध्ये ट्रिगोनॉमेट्री या चॅप्टर मध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ ट्रिगोनॉमेट्री, ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज, रिलेशन अमंग ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज आणि ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज ऑफ पर्टिक्युलर अँगल्स म्हणजेच त्रिकोणमितीची ओळख, त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध आणि विशिष्ट कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे इत्यादीचा अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये केलेला आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण 3 वेगवेगळ्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा अभ्यास केलेला आहे. ती गुणोत्तरे आहेत साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. त्याचप्रमाणे त्यांच्यामधील संबंध जो आहे तो संबंध अभ्यासलेला आहे. त्रिकोणमिती ही काटकोन त्रिकोणामध्ये वापरली जाते. त्रिकोणमितीय गुणोत्तरे ही काटकोन त्रिकोणातील लघुकोनांची आपण इयत्ता 9वी मध्ये शोधलेली आहे. इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेला जो भाग आहे त्याची थोडक्यामध्ये आपण उजळणी या ठिकाणी घेऊयात. फर्स्ट, ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज. 3 वेगवेगळी त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण अभ्यासलेली आहेत. त्यातील पहिलं त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे ते म्हणजे साइन थीटा. And formula for sin theta is equal to opposite side upon hypotenuse. आता विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहिताना आपण काटकोन त्रिकोणातील लघुकोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहितो. मग काटकोन त्रिकोणामध्ये जर एखादा लघुकोन असेल तर त्या लघुकोनाची सम्मुख बाजू म्हणजे अपोजिट साइड, त्यानंतर त्याची ऍडजेसंट साइड म्हणजे लगतची बाजू, त्यानंतर हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण, हे आपल्याला ओळखायचा सराव आपण इयत्ता 8वी पासून करत आलेलो आहोत. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोणाच्या लघुकोनाची सम्मुख बाजू अपोजिट साइड, हायपोटेन्यूज आणि ऍडजेसंट साइड हे जोपर्यंत आपल्याला ओळखायला येणार नाही तोपर्यंत आपण ट्रिगोनॉमेट्रिक रेशो घेऊ शकणार नाही. त्याचा सराव आपला झालेला आहे. या ठिकाणी ही जी अपोजिट साइड घेतलेली आहे ती म्हणजे अँगल थीटाची अपोजिट साइड आहे. हे गुणोत्तर जे आहे ते थीटा या कोणाचं गुणोत्तर आहे, साइन गुणोत्तर. म्हणजे याला ट्रिगोनॉमेट्रिक रेशो ऑफ अँगल थीटा असं म्हटलं तर फॉर्म्युला फॉर दिस रेशो इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. नेक्स्ट ट्रिगोनॉमेट्रिक रेशो इज कॉस थीटा अँड इट्स फॉर्म्युला इज ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. थीटाचा लगतची बाजू अपॉन हायपोटेन्यूज दॅट मीन कर्ण. त्यानंतर तिसरं त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण अभ्यासलं होतं ते म्हणजे टॅन थीटा and its formula is opposite side upon adjacent side. म्हणजे थीटा या कोनाच्या समोरची बाजू छेद त्याची लगतची बाजू. ही 3 गुणोत्तरे आपण आता 9वी मध्ये अभ्यासली आहेत आणि यांच्या तिघांच्या मधला एक संबंध जो आहे तो आपण अभ्यासलेला आहे. tan theta can be written as in the form of sin and cos, and formula for tan theta in the form of sin and cos is tan theta is equal to sin theta upon cos theta. म्हणजे टॅन गुणोत्तर हे साइन आणि कॉस यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला या सूत्राद्वारे मांडता येईल. त्यानंतर काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो तर उरलेले 2 कोन हे लघुकोन असतात आणि ते लघुकोन एकमेकांचे कोटी कोन असतात. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यांना कोटी कोन त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. त्यांना आपण कोटी कोन असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. आणि आपण एक नवीला मुद्दा अभ्यासलेला आहे, ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. एकाच काटकोन त्रिकोणातील 2 लघुकोनांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध जो आहे तो संबंध आपण इथं नवीला अभ्यासलेला आहे. त्यात पहिलं सूत्र होतं साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. सेकंड फॉर्म्युला इज कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. अँड थर्ड फॉर्म्युला इज टॅन थीटा इंटू tan 90 minus theta is equal to 1. या विविध 7 ते 8 सूत्रांचा आपण आता 9वी मध्ये अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे साइन, कॉस आणि टॅन ही जी गुणोत्तरे आहेत ती विशिष्ट कोनांची गुणोत्तरे आपण आता 9वीला अभ्यासले. तो पुढे आपण मुद्दा घेणार आहोत रिव्हिजन मध्ये. आता आता 10वी मध्ये या 3 गुणोत्तरांबरोबरच आणखी 3 नवीन ट्रिगोनॉमेट्रिक रेशोचा आपण अभ्यास करणार आहोत. तर ती 3 त्रिकोणमितीय नवीन गुणोत्तरे कोणती आहेत ते आपण समजावून घेऊयात. सुरुवातीला आपण 9वी मध्ये अभ्यासलेली 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे घेऊयात. पहिलं गुणोत्तर आहे साइन थीटा.
सेकंड रेशो इज कॉस थिटा, थर्ड इज टॅन थिटा, फोर्थ इज. आता हे जे चौथं आहे ते कॉट थिटा हे नव्याने आलेलं आहे, त्याला कोटँजंट असं म्हणतात. त्यानंतर हे सिकॅन्ट गुणोत्तर आहे, हे जे आहे त्याला म्हटलं जातं सिकॅन्ट. आता याला शॉर्ट फॉर्म मध्ये सेक थिटा असं म्हणतात. त्यानंतर हे आहे कोसाइन गुणोत्तर, त्याला आपण कोसेक असं म्हटलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी गुणोत्तर आहेत या गुणोत्तरांची सूत्र जी आहेत, 3 सूत्र आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेली आहेत. परंतु ही नव्याने आलेली 3 त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत यांची सूत्र आपल्याला लक्षात ठेवायची. आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ट्रिग्नॉमेट्री मध्ये आलेले जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी अडचणी येतात. ते पाठ न करता कसे लक्षात ठेवता येतील त्यासाठी आपण एक ट्रिक या ठिकाणी वापरणार आहोत. आणि त्या ट्रिकसाठी आपल्याला एक ट्रिक सेंटेन्स जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोची नावं लक्षात असली पाहिजेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं टेक्स्टबुक मध्ये, तर यांचा जो क्रम आहे तो क्रम कसा दिलाय पहा. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, त्यानंतर कोसेक थिटा घेतलाय, त्यानंतर सेक थिटा घेतलाय, त्यानंतर कॉट थिटा घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही ट्रिक जर वापरायची असेल तर हा क्रम जो आहे तो क्रम लक्षात ठेवायचा आहे. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. दॅट मीन्स साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा. आणि ट्रिकचं जे सेंटेन्स आहे ते आहे ओ ए ओ ए हा हा या ठिकाणी दिलेलं आहे. ओ ए एच एच असं म्हणण्याऐवजी आपण ओ ए हा हा असं या ठिकाणी याला म्हणतो. आता हे काय आहे हे समजावून घेऊया. ओ ए हा हा याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे. O stands for opposite side, A means adjacent side, and H means hypotenuse. That means O A हा हा. आता या सेंटेन्सचा उपयोग करून आपण यांचा फॉर्म्युले जे आहेत 6 ते आपण तयार करू शकतो. यांचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अंश आणि छेद या स्वरूपामध्ये आहेत. सुरुवातीला या 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे अंश जे आहेत ते अंश आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. पहिला अंश लिहायचा आहे ओ, त्यानंतर ए हा हा. दॅट मीन्स ओ ए एच एच. हे या ठिकाणी आपण प्रत्येकाचे अंश हे ट्रिक सेंटेन्स जे आहे या सेंटेन्सवरून आपण ओ ए हा हा या 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या सूत्रामधील अंश आपण या ठिकाणी लिहून घेतो. आता छेद लिहिताना आपण डिसेंडिंग ऑर्डरने जाणार. 6व्या क्रमांकाच्या गुणोत्तराकडून आपण 1 नंबरच्या गुणोत्तराकडे जाणार आहोत. म्हणजे आधी आपण 6व्या गुणोत्तराचा छेद लिहिणार आहोत. असं करत करत आपण 1 नंबरच्या गुणोत्तराकडे जाणार आहोत. मग या ठिकाणी पहिला जो छेद आहे 6 नंबरच्या गुणोत्तराचा तो लिहायचा आपल्याला ओ. दॅट मीन्स ओ ए हा हा. हे समजले सगळ्यांना? अतिशय सोपं आहे. ओ ए हा हा. इकडून नंतर छेद लिहिण्यासाठी खालच्या बाजूने सुरुवात करा. ओ ए हा हा. आता या ठिकाणी आपण लिहू शकतो. ओ मीन्स अपोजिट साइड, एच मीन्स हायपोटेन्यूज, ए मीन्स ऍडजेसंट साइड, एच मीन्स हायपोटेन्यूज, अपोजिट साइड, ऍडजेसंट साइड, ऍडजेसंट साइड, अपोजिट साइड, हायपोटेन्यूज, ऍडजेसंट साइड, हायपोटेन्यूज, अपोजिट साइड. मग या रीतीने आपले 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे रेशोचे फॉर्म्युले या ठिकाणी तयार झाले. फॉर्म्युला फॉर साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. पण अपोजिट साइड कुणाची आहे तर अँगल थिटाची, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. कॉट थिटा इज इक्वल टू ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेन्यूज अपॉन adjacent side and cosec theta is equal to hypotenuse upon opposite side. हे 6 गुणोत्तर आपण या ठिकाणी तयार केले. म्हणजे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो की जर आपल्याला या 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे रेशोचे फॉर्म्युले तयार करायचे असतील, सूत्र तयार करायचे असतील तर हे ट्रिक वाक्य लक्षात ठेवा. ओ ए हा. सुरुवातीला आपण
साइन कडून कोसेक कडे जाणार आहोत. क्रम आहे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. हा क्रम लक्षात ठेवा. त्यांचे अंश लिहून घ्या. ओ ए हा. नंतर छेद लिहिताना डिसेंडिंग ऑर्डरनं या ठिकाणी 6व्या कडून आपण 1 नंबरकडे जाणार आहोत. ओ ए हा. ओ म्हणजे अपोजिट साइड हायपोटेन्यूज. मग हे तुम्हाला माहिती आहे, हे पुन्हा एकदा लिहून घ्यायचं. आपली फॉर्म्युले या ठिकाणी तयार झाली. आता जर तुम्ही निरीक्षण केलं तर 1 नंबरचा रेशो आणि 6 नंबरचा रेशो यांचे फॉर्म्युले काळजीपूर्वक पहा. साइन थिटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज आणि कोसेक थिटा आहे हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. यांची जर आपण जोडी केली आणि याचं जर आपण निरीक्षण केलं तर या दोघांमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूज इथे इंटरचेंज झालेले आहेत. अंशाचा छेद आणि छेदाचा अंशस्थान झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की साइन थिटाच्या व्यस्त गुणोत्तर हे कोसेक थिटा आहे. साइन थिटा इज इक्वल टू opposite side upon hypotenuse and cosec theta is equal to hypotenuse upon opposite side. That means these two ratios are multiplicative inverse ratios of each other. हे एकमेकांचे गुणोत्तर व्यस्त रेशोज आहेत. पण यांचा गुणाकार हा 1 येणार आहे. त्याचप्रमाणे cos थिटा आणि sec थिटा हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहेत. इथे पहा यांच्या हायपोटेन्यूज आणि ऍडजस्टंट साइड अंश आणि छेद यांच्यामध्ये अदलाबदल झालेली आपल्याला दिसते. these two are म्हणजे cos theta आणि sec theta, these two ratios are multiplicative inverse of each other. Similarly, tan theta आणि cot theta यांच्या फॉर्म्युल्यांचे निरीक्षण केले की आपल्याला असं लक्षात येईल की हेही एकमेकांचे गुणोत्तर व्यस्त आहेत. म्हणजे ज्या संख्या एकमेकांच्या गुणोत्तर व्यस्त असतात त्यांचा गुणाकार 1 येतो. हे आपण आता 6वी मध्ये अभ्यास केला आहे. मग या ठिकाणी साइन थिटा आणि कोसेक थिटा हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. याचा अर्थ यांचा गुणाकार हा 1 येणार आहे. मग साइन थिटा आणि कोसेक थिटा यांच्यातलं जे रिलेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. साइन थिटा आणि कोसेक थिटा हे एकमेकांचे विरुद्ध असल्यामुळे साइन थिटा कॅन बी रिटन एज साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. किंवा हे दोन एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. याचा अर्थ या दोघांचा प्रोडक्ट गुणाकार जो आहे तो 1 असणार आहे. दॅट मीन्स साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. सेकंड, cos थिटा आणि sec थिटा हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त असल्यामुळे cos थिटा कॅन बी रिटन एज 1 अपॉन sec थिटा और sec थिटा इज इक्वल टू 1 अपॉन cos थिटा और cos थिटा इंटू sec थिटा इज इक्वल टू 1. हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्याचप्रमाणे tan थिटा इज इक्वल टू 1 अपॉन cot थिटा बिकॉज these two ratios are multiplicative inverse of each other. म्हणजे हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. म्हणून tan थिटा बरोबर 1 cot थिटा दिला किंवा cot थिटा बरोबर 1 tan थिटा दिला किंवा या दोघांचा गुणाकार हा 1 दिला. tan थिटा इंटू cot थिटा इज इक्वल टू 1. तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व फॉर्म्युले या ठिकाणी आपल्याला या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या पेयर्स वरून तयार करता आलेले आहेत. हे लक्षात किंवा पाठ करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी हे आपण एकदा मांडू शकलो. ओए हा एकदा करू शकतो की हे आपण 9 फॉर्म्युले या ठिकाणी मांडलेले आहेत. ते आपल्याला सहज लक्षात राहतील. 9वी मध्ये आपण अभ्यास केला आहे tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे tan थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा हे एक सूत्र आपण 9वीला अभ्यास केलं आहे. परंतु कॉट थिटा हे टॅनच्या व्यस्त आहे म्हणून कॉट थिटाचा फॉर्म्युला असणार आहे याच्या व्यस्त. याचा होता साइन थिटा अपॉन कॉस थिटा, तर कॉट थिटाचा होईल कॉस थिटा अपॉन साइन थिटा. एक नवीन सूत्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि याचा उपयोग करून आपण काही एक्झाम्पल्स या इयत्तेमध्ये आपण सोडवणार. आता आपण एक आयडेंटिटी आता 9वी मध्ये अभ्यास केली आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. साइन आणि कोसाइन गुणोत्तर म्हणजे साइन आणि कॉस जे आहे या दोन गुणोत्तरांची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण अभ्यास केली आहे. नित्य समानता अभ्यास केली आहे. ती होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तिच्याबरोबर नव्याने आणखी 2 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आयडेंटिटीज आपल्याला अभ्यासाच्या आहेत. त्या आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. या ठिकाणी त्यासाठी आपण एक ट्रायंगल घेऊयात, राईट अँगल ट्रायंगल. इट इज अ right angle triangle ABC in which angle B is equal to 90 degree and angle A is an acute angle which is denoted by angle theta. आता आपण थीटा या कोनासंदर्भात असलेले सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तर साइन पासून कोसाइन पर्यंत कोसेक पर्यंत सर्व गुणोत्तर लिहून घ्या. सूत्र आता आपल्याला माहिती आहे. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज दॅट मीन्स BC अपॉन AC.
थिटा या कोणाची समोरची बाजू आहे बीसी आणि लगतची बाजू आहे एबी. या बाजू आपण थिटाच्या कोणाच्या संदर्भ घेऊन आपण सहाय्यक त्रिकोणमितीय गुणोत्तर या ठिकाणी घेऊयात. साइन थिटा इज इक्वल टू समोरची बाजू दॅट मीन्स बीसी अपॉन एसी. cos theta is equal to adjacent side upon hypotenuse that means AB upon AC. AB is the adjacent side, AC is the hypotenuse. Tan theta is equal to opposite side upon adjacent side that means BC upon AB. Then inverse ratio of sin theta, it is cosec theta and its formula is hypotenuse upon opposite side that means AC upon BC. Then inverse ratio of cos theta, it is sec theta and formula for it is hypotenuse upon adjacent side that means AC upon AB. Now opposite or inverse ratio of tan theta is cot theta and its formula is adjacent side upon opposite side that means cot theta is equal to AB upon BC. ही सहाय्यक त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण थीटाचे लिहून घेतलेले आहे. जर आपण सी या अँगलला अल्फा असं नाव दिलं तर याचा अपोजिट साइड असणार आहे एबी आणि ऍडजस्टंट साइड असणार आहे बीसी. मग या ठिकाणी गुणोत्तरामध्ये बदल होऊ शकेल परंतु आपण थिटाची लिमिट आहे. आता पहा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी शोधायच्या आहेत म्हणून इन अ राइट अँगल्ड ट्रायंगल एबीसी वी कॅन यूज Pythagoras theorem. Therefore equation by using Pythagoras theorem it is AB square प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाच्या वर्ग इतकी असते. दॅट मीन्स बीसी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. आता पहा एक जे पायथागोरस थेरम वापरून आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला आपण एसी स्क्वेअरने डिवाइड करूयात. डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय एसी स्क्वेअर. म्हणजे प्रत्येक पदाला आपल्याला एसी स्क्वेअरने डिवाइड करायचं भागायचा. therefore we get bc square upon ac square plus ab square upon ac square is equal to ac square upon ac square. प्रत्येक टर्मला आपण ac स्क्वेअर ने डिवाइड केलं. आता या ठिकाणी पहा bc स्क्वेअर अपॉन ac स्क्वेअर आहे. या ठिकाणी आपण दोघांचा स्क्वेअर काढून यांना ब्रॅकेट मध्ये घेऊयात आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करूयात. दॅट मीन्स वी गेट bc अपॉन ac होल स्क्वेअर. सिमिलरली AB upon AC whole square is equal to AC square upon AC square. That means this simplified answer of this ratio is 1. Now BC upon AC हे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर BC upon AC म्हणजे कोणता गुणोत्तर आहे तर BC upon AC it is a sine ratio. म्हणजे याच्या ऐवजी आपण साइन असं लिहू शकतो. तर AB upon AC means cos ratio. या ठिकाणी आपल्याला दिसतं AB upon AC is equal to cos theta. BC upon AC is equal to sin theta. या व्हॅल्यूज हे रेशो जे आहेत ते आपण या ट्रिग्नोमेट्रिक रेशोने रिप्लेस करणार आहोत. दॅट मीन्स वी गेट sin theta स्क्वेअर प्लस cos theta स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता या त्रिकोणमितीय गुणोत्तराचा वर्ग लिहिताना तो एकतर या पद्धतीने लिहितात किंवा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असाही लिहितात. हे जे इक्वेशन आहे याला आपण ए असं म्हणूयात. दिस इज द first trigonometric identity which you have already studied in the 9th standard. हे आपण आता 9वी मध्ये अभ्यास केली आहे. ती पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिली. म्हणजे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला प्रूफ द्यावे लागतात. त्या ठिकाणी या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आणि जी सूत्र आहेत आपण पाहिलेली त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो मधला जो रिलेशन आहे त्यांची सूत्र वापरून आपल्याला काही प्रूफ द्यायचे आहेत. त्यामुळे हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता ह्याच्याच मदतीने आपण आणखी दोन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज प्रूव्ह करणार आहोत. तर या ठिकाणी पहा या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला आपण साइन स्क्वेअर थीटाने डिवाइड करूया. प्रत्येक टर्मला हे जे मिळालेली ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. therefore we get sin square theta upon sin square theta plus cos square theta upon sin square theta is equal to 1 upon sin square theta. Sin square theta gets cancelled. Here the simplified answer is 1. And cos theta upon sin theta it is a tan theta. It is formula for tan theta. म्हणजे cos theta से sin theta म्हणजे tan theta आहे. मग या ठिकाणी स्क्वेअर असते मग या ठिकाणी tan चा स्क्वेअर होईल. दॅट मीन्स tan स्क्वेअर थीटा आणि 1 upon sin theta. 1 upon sin theta means cosec theta. हे आपण आता या 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. दॅट मीन्स या ठिकाणी काय होईल पहा याचं सिम्प्लिफाइड आन्सर 1. या ठिकाणी cos theta upon sin theta it is a formula of cot theta and 1 upon sin theta means cosec theta. Therefore
इथं स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी स्क्वेअर घेतलेला आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इट इज सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता पुन्हा या इक्वेशनला आपण कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करूया. डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन ए बाय कॉस स्क्वेअर थिटा. याला आपण कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करूया. दॅट मीन्स वी गेट sin square theta upon cos square theta plus cos square theta upon cos square theta is equal to 1 upon cos square theta. प्रत्येक पदाला आपण cos square theta डिवाइड केले. sin theta upon cos theta, it is a formula of tan theta. Therefore we get tan square theta, here 1, and 1 upon cos theta means sec theta, because sec theta and cos theta are inverse ratios of each other. म्हणजे या ठिकाणी याच्याऐवजी आपला आलेला आहे tan square theta, हे कॅन्सल होऊन याचा सिम्प्लिफाईड फॉर्म आला 1, आणि 1 upon cos theta means sec theta. इथं वर्ग असल्यामुळे या ठिकाणी आपण वर्ग घेतलेला आहे. दिस इज द थर्ड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. म्हणजे या एकूण 3 आयडेंटिटी आहेत. sin square theta plus cos square theta is equal to 1, 1 plus cot square theta is equal to cosec square theta, and tan square theta plus 1 is equal to sec square theta. This can be written as 1 plus tan square theta is equal to sec square theta. This is the third trigonometric identity. आता ह्याचा 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे मूळ फॉर्म्युले अपोजिट साइड, ऍडजस्टंट साइड आणि हायपोटेन्यूज या स्वरूपातील. त्यानंतर इनव्हर्स रेशोचे काही रिलेशन आपण पाहिले. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, और साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. त्याचप्रमाणे tan थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1 आणि सेक थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1. हे फॉर्म्युला आपण अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला विशिष्ट कोणांचे त्रिकोणमितीय गुणोत्तर जे आहेत ते शोधायचे आहे. तो एक टेबल आपण या मध्ये अभ्यासला आहे. तो फक्त साइन, कॉस आणि टॅनचा अभ्यासला. या ठिकाणी आपल्याला आता उरलेल्या तीनही जे आहेत अशी मिळून 6 त्रिकोणमितीय गुणोत्तर ही विशिष्ट कोणांचे आपण शोधणार आहोत. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. मग या ठिकाणी आपण एक टेबल घेणार आहोत. इथे आपण रेशोज लिहूयात. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये पुन्हा या ठिकाणी वरती कोसेक आहे, इथे सेक आहे आणि इथे कॉट आहे. आपण जो फॉर्म्युले तयार करण्यासाठी ट्रिक वापरलेली होती त्या ट्रिक मध्ये ज्या पद्धतीने आपण रेशोचा क्रम घेतलाय तोच क्रम या ठिकाणी घेतलेला आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. पहिला अँगल आपण घेणार आहोत 0 डिग्री, देन 30 डिग्री, देन 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. म्हणजे साइन 0चा रेशोची व्हॅल्यू किती आहे, साइन 30 ची किती आहे, साइन 45 ची किती असते, साइन 60 ची किती असते, साइन 90 ची किती असते, अशा आपल्याला सगळ्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. एकूण 30 व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. परंतु ह्या लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. इथे या चॅप्टर मध्ये आपल्याला काहीही पाठांतर करायचं नाही, काहीही कंपट्टी करायची नाही. मग हा टेबल कसा पूर्ण करायचा, तर त्यासाठी मी या ठिकाणी रफ वर्क सांगतो आहे, काळजीपूर्वक पहा. रफ वर्क मध्ये आपण एक टेबल या ठिकाणी तयार केला आहे 5x5 चा, म्हणजे 5 रोज आणि 5 कॉलमचा. इथे पहा मी या ठिकाणी 0 to 4 असे 4 अंक या ठिकाणी घेतोय, 4 नंबर्स या ठिकाणी घेतोय, 5 नंबर्स या ठिकाणी घेतोय. 0, त्यानंतर 1, 2, 3 आणि 4. आता पहा हे जे 5 नंबर्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, होल नंबर्स, फर्स्ट 5 होल नंबर्स, या प्रत्येकाला मी 4 ने डिवाइड करतो या ब्रॅकेटमध्ये. 0/4, 1/4, 2/4, 3/4, 4/4. आता या ठिकाणी म्हणजे पहा पहिली स्टेप आहे 0 ते 4 असे अंक घ्यायचे, त्यानंतर प्रत्येकाला 4 ने डिवाइड करा. आणि हे जे फ्रॅक्शन आपल्याला आले यांना ज्यांना सिम्प्लिफाय करणं शक्य आहे त्यांना सिम्प्लिफाय करा. 0/4 मीन्स 0, 1/4 याला सिम्प्लिफाय होऊ शकत नाही, आहे असं ठेवा. या ठिकाणी आपण जर 2 ने डिवाइड केलं, 2 1 जार 2, 2 2 जार 4, दॅट मीन्स 1/4 इज अ सिम्प्लिफाइड फॉर्म ऑफ 2/4. Here 3/4 as it is and 4/4 means 1. हे आपण सिम्प्लिफाय केलं. त्यानंतर आता या सगळ्यांचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. स्क्वेअर रूट 0, स्क्वेअर रूट 1/4, स्क्वेअर रूट 1/2, स्क्वेअर रूट 3/4 आणि स्क्वेअर रूट 1. आता ज्यांचे स्क्वेअर रूट निघतायत त्यांचे स्क्वेअर रूट काढून टाका. स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0, स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 and square root of 4 is 2. That means स्क्वेअर रूट ऑफ 1/4 इज 1/4. म्हणजे वर्ग 1/4 चं वर्गमूळ 1/2 आहे, कारण 1 चं वर्गमूळ 1 आणि 4 चं वर्गमूळ 2 आहे. याही ठिकाणी पहा 1 चं वर्गमूळ 1 निघेल, परंतु 2 चं वर्गमूळ आपल्याला निघत नाही. ते डेसिमल इरेशनल नंबर आहे म्हणून आपण या ठिकाणी वर्गमूळ 2 आहे असंच ठेवूया.
2चं वर्गमूळ आपल्याला पूर्ण संख्येच्या स्वरूपामध्ये निघालं नाही म्हणून स्क्वेअर रूट 2 असं केलं. इथे अंशस्थानी 3चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून स्क्वेअर रूट 3 ॲज इट इज आणि 4चं स्क्वेअर रूट या ठिकाणी 2 आहे. 1चं वर्गमूळ 1 आहे. तर ह्या सगळ्याला आपण रफ वर्क मध्ये काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 0 ते 4 या 5 संख्या घ्या, त्याला 4 ने डिवाइड करा, सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहा, सगळ्यांचे स्क्वेअर रूट घ्या, ज्यांचं स्क्वेअर रूट निघतं त्यांचं स्क्वेअर रूट काढा. आता ह्यातला जो पहिला नंबर आहे इट इज अ व्हॅल्यू ऑफ साइन 0, ती या ठिकाणी मी इथे लिहिणार आहे. साइन 0 इज इक्वल टू 0. साइन 30 इज इक्वल टू 1/2, ही 1/2 या ठिकाणी आली. त्यानंतर इथे येणार आहे 1/2, यानंतर या ठिकाणी येईल स्क्वेअर रूट 3/2 आणि या ठिकाणी येणार आहे 1. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल पहा, साइन 0 डिग्री इज इक्वल टू 0, साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2, साइन 45 डिग्री इज इक्वल टू 1/2, साइन 60 डिग्री इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3/2 अँड साइन 90 डिग्री इज इक्वल टू 1. आता आपल्याला कॉस जे आहेत, कॉसचे आपल्याला सगळे व्हॅल्यू शोधायचे आहेत, रेशोची व्हॅल्यू शोधायची. तर त्या लिहिणं एकदम सोपं आहे. त्या इन्व्हर्स करून द्या, 1 इकडे घ्या, हा स्क्वेअर रूट 3/2 इथे घ्या, त्यानंतर उलट्या क्रमाने आपण लिहितोय 1/2 या ठिकाणी येईल, त्यानंतर हा 1/2 इथे येईल, त्यानंतर हा 0 या ठिकाणी. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू लिहिताना आपण डावीकडून उजवीकडे साईनच्या लिहिल्या, आता उजवीकडून डावीकडे त्या आपण कॉसच्या लिहिल्या आहेत. या रीतीने इकडे गेलो आणि ह्या व्हॅल्यू इकडे उलट्या करून या ठिकाणी लिहिल्या. म्हणजे कॉसच्या लक्षात ठेवण्याची गरज आहे. आता टॅनच्या शोधण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात येणं गरजेचं आहे. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे दोघांचा भागाकार केला की आपल्याला टॅनची रेशो मिळणार आहे 0/1. शून्याला कोणत्याही संख्येने भागा, उत्तर 0 येतं. त्यानंतर 1/2 भागिले वर्गमूळ 3/2, या ठिकाणी 2 कॅन्सल होतील आणि 1/वर्गमूळ 3 शिल्लक राहतील. त्यानंतर या ठिकाणी याच संख्येने या संख्येला भागतोय, टॅन थिटा मीन्स कॉस थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे या दोन किमतींचा आपण भागाकार करतोय. याच संख्येने या संख्येला भागलं, भागाकार 1 येईल. त्यानंतर याने याला भागलं तर हा 2 कॅन्सल होईल, अंशस्थानी स्क्वेअर रूट 3 आणि छेदस्थानी वर्गमूळ 1. म्हणजे छेदस्थानी 1 असेल तर तो आपण लिहित नाही, म्हणून या ठिकाणी भागाकार येणार आहे वर्गमूळ 3. आणि या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, 1/0 कुठल्याही संख्येला शून्यानं भागणं ही क्रिया निरर्थक आहे. त्याचं उत्तर आपलं येऊ शकत नाही, त्या उत्तराची व्याख्या आपण करू शकत नाही, म्हणून इट इज नॉट डिफाईन्ड असं आन्सर. किंवा तुम्ही जर कॅल्क्युलेटरवरती गेलं तर एरर दाखवतं किंवा इन्फिनिटी दाखवतं, म्हणून हे उत्तर आहे नॉट डिफाईन्ड. म्हणजे दीज आर द व्हॅल्यूज ऑफ टँजेंट रेशोज ऑफ 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. आता कॉटचे लिहिताना हेच फक्त इकडच्या साईडने उलट्या क्रमाने लिहायचे. पहिला येणार आहे नॉट डिफाईन्ड, त्यानंतर स्क्वेअर रूट 3, त्यानंतर 1, त्यानंतर 1/√3 आणि 0. म्हणजे इकडचे जे आहेत ते इकडच्या बाजूने उलटे दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता सेक लिहिताना काय करायचे पहा, सेक हा कॉसच्या इन्व्हर्स रेशो आहे. या ठिकाणी अंशाचा छेद करा आणि छेदाचा अंश करा. जिथे छेद नाही त्या ठिकाणी 1 आहे असं गृहीत धरा. इथे 1/1चा जर आपण इन्व्हर्स घेतला तर तो 1/1च येईल, म्हणजे या ठिकाणी तो आपण 1च घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी 2/√3, 3/2 आहे, तिथे 2/√3 येईल. या ठिकाणी स्क्वेअर रूट 2/1 होईल, दॅट मीन्स 1 आपण छेदस्थानी आला तर तो लिहिणार नाही. या ठिकाणी 2/1 होईल, छेदस्थानी 1 येईल, तो आपण लिहिणार नाही. इथे मात्र काळजी घ्या, इथं छेद 1 आहे असं गृहीत धरा. याचा इन्व्हर्स केला तर 1/0 येईल आणि छेदस्थानी 0 आला तर 0ने भागणं ही क्रिया निरर्थक, त्याचं उत्तर नॉट डिफाईन्ड. तर हे काळजीपूर्वक पहा. सेक थिटाचे रेशो व्हॅल्यूज देताना आपण कॉसच्या इन्व्हर्स केलेले आहेत, उलटे केलेले आहेत. फक्त छेदस्थानी 0 आला तर त्याची व्हॅल्यू आपल्याला शोधता येत नाही, डिफाईन करता येत नाही, म्हणून नॉट डिफाईन्ड असं लिहिलेलं आहे. त्यानंतर आता कोसेक्स लिहिताना हे उलट्या क्रमाने या ठिकाणी लिहून टाका. नॉट डिफाईन्ड 2√2, 2/√3 आणि 1. हा आपला टेबल पूर्ण झालेला आहे. हे काळजीपूर्वक पहा, रफ वर्क करा, काळजीपूर्वक करा. तुम्हाला या सगळ्या किमती लक्षात ठेवायची किंवा पाठ करायची गरज नाही. या रफ वर्क करून हा टेबल तुम्ही तयार करू शकता. आता पुढे आपण या ठिकाणी याच्यावरती आधारित प्रॅक्टिस सेट
6.1 ला सुरुवात करणार आहोत, परंतु ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. या सगळ्यांचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधील एक्झाम्पल सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्री हे प्रकरण अतिशय सोपं आहे. कुठेही आपल्याला काही पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. ह्या ट्रिक लक्षात ठेवल्या की तुम्हाला सर्व सूत्र लक्षात राहतील. नक्की ह्या ट्रिक तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी अवलंबा, त्यांचा वापर करा. तुम्हाला हे प्रकरण अतिशय सोपं वाटेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर लाईक करा. काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही मॅथ्ससारखी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पाठीमागे असलेले सर्व व्हिडिओज या चॅनलवरती अपलोड झालेले सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि यानंतर अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद. काळजी घ्या. अभ्यास करत राहा.